हाय हॅलो नमस्कार, मी नेहा तुम्हा सर्वांचे अजून एका नवीन व्हिडिओ ब्लॉगमध्ये स्वागत करते। तर सकाळचा म्हणजे डब्बा वगैरे ते दिलेला आहे मिस्टरांचा आणि आता म्हटलं माझं आवरून झालेलं आहे, तर म्हटलं देवपूजा करून घ्यावी। फुलं काढलेली आहेत आणि 2 दिवस झाले व्हिडिओ काही शूट केला नाही, त्यामुळे म्हटलं आज व्हिडिओला सुद्धा करावी सुरुवात। आणि देवपूजा वगैरे राहिली तर मग म्हटलं चला ताट वगैरे घेऊन ठेवलं मी आणि व्हिडिओला करता आहे सुरुवात। तर नक्कीच व्हिडिओ कंटिन्यू करा आणि आवडला असेल तर नक्कीच चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका। तर चला मी आधी देवपूजा करते आणि मग नंतर बाकीची कामं आवरते। मशीन लावून दिलेली आहे मी कपड्यांची, देवपूजा होईपर्यंत कपडेसुद्धा होऊन जातील माझे। तर कपड्यांची मशीन लावली आहे, तोपर्यंत देवपूजा वगैरे आवरून घेते मी। तर चला व्हिडिओ नक्कीच कंटिन्यू करा। तरी ते देवपूजेला सुरुवात केलेली होती मी आणि लगेच मग नाही का सर्व फुलं वगैरे काढून घेतले देवाजवळचे आणि सर्व म्हणजे नाही का रांगोळी वगैरे पुसून घेतली आणि सर्व देव ताटात काढून घेतले। खाली ताटात पाणी आणि तांब्यात पाणी घेतलं होतं देवांना आंघोळ घालण्यासाठी आणि घासायचे होते, पण पितांबरी संपलेली होती। म्हटलं की तसं कसं घासावं म्हणून मग नुसते आंघोळ घातली आणि कपडा वगैरे चेंज करून छान देवघर वगैरे पुसून हे देवपूजा केली। तरी ते मी सर्व देव ताटात काढून घेतले आणि लगेच रांगोळी वगैरे सगळं पुसून घेतलं। तर माझ्या हातातला कपडा जो होता ना मी ओला करून आणला होता, मला देवघर पुसायचं होतं त्यासाठी, पण म्हटलं की ओल्या कपड्याने जर पुसलं तर मग मग परत नाही का रांगोळीला वगैरे लागून जाईल, ते कपड्याला रांगोळी लागून जाईल, त्यासाठी मी काही पुसलं नाही। ओल्या कपड्याने हाताने काढून घेतली सगळी रांगोळी। त्यानंतर लगेच मग मी देवघर सगळं क्लीन करून घेतलं, छान असं पुसून घेतलं, पुसून वगैरे घेतलं आणि मग लगेच नाही का सर्व देवांना वगैरे आंघोळ वगैरे घातली, छान कपडा वगैरे टाकून घेतला इथे वस्त्र म्हणजे दुसरं, आणि लगेच नाही का देव म्हणजे फोटो वगैरे छान पुसून वगैरे घेतले। लक्ष्मीची मूर्ती फोटो सर्व छान असं पुसून घेतलं आणि सर्व नाही काही व्यवस्थित ठेवून दिलं। तर इथे मडके वगैरे होते ना साईडला, ते सुद्धा हात मारून घेतला, एवढे काही घाण नव्हते पण तरी धूळ असते ना म्हणून म्हटलं थोडंसं त्यांनासुद्धा हात मारून घेतला आणि ते छान देवांना सर्व आंघोळ घालून ठेवून दिलं पटापट तिथे। आणि मग नंतर सगळे व्यवस्थित जागच्या जागी लावून हळदी कुंकू वगैरे छान असं लावून घेतलं। तरी ते छान अशी देवपूजा वगैरे करत होती आणि व्हिडिओ 2 दिवस झाले शूट काही केलाच नाही। काल फक्त मिनी ब्लॉग शूट केला आणि टाकलेला आहे तुम्हाला, म्हणजे आजच आला असेल तो पण, तर त्यासाठी व्हिडिओ काही शूट केलेच नाही आणि रोज रोज काय शूट करावं हा सर्वात मोठा प्रश्न असतो। तर त्याच्याच्यानी एक दिवस आड करून वगैरे असं व्हिडिओ शूट करते आणि मग जेव्हा एडिटिंग होईल तेव्हा मग टाकायचे, असं असतं। तर ठीक आहे, इथे मी सर्व देव असे छान पुसून वगैरे घेतले आणि म्हणजे आंघोळ वगैरे घालून घेतले आणि बाकीचं जे पुसायचं होतं ते सुद्धा छान पुसून वगैरे ठेवलेलं आहे। आणि लगेच मग नाही का चंदन लावून घेतलं, तर चंदनने हळदी कुंकू लावलं, त्यानंतर इथे लावायला घेतलं आणि लगेच दिवा लावून घेतला मी आधी, दिवा लावला त्यानंतर मग हळदी कुंकू आणि चंदन लावून घेतलं। तर दिवा आहे ना मी म्हणजे मधात ते ना फोन आला तर व्हिडिओ असा कट झाला, वात लावलेली आणि हे दिवा पुसलेला वगैरे, तर ते सर्व कट झाला व्हिडिओ, म्हणजे फोन आल्याचे आणि तो कटला सगळा। तर ठीक आहे, इथे लगेच मी चंदन वगैरे लावून घेतलं, नंतर हळदी कुंकूसुद्धा सर्व देवांना लावून घेतलं आणि लगेच फुलं वगैरे ठेवून छान अशी देवपूजा करून घेतली। तर मला बाकीची कामंसुद्धा आवरायची होती, जशी की भांडी पडली होती आणि मी सकाळी फक्त म्हणजे नाही का हे केलं होतं, डबा वगैरे केला आणि मिस्टरांना डबा वगैरे दिला, झडचूड वगैरे झाली होती। बाकी सगळं काम पडलेलं होतं, कपडेसुद्धा आत्ता लावलेले होते म्हणजे मशीनमध्ये, आंघोळ वगैरे झाल्यानंतर लगेच लावून दिले होते कपडेसुद्धा। तर इथे महादेवाच्या मूर्तीलासुद्धा पिंडालासुद्धा छान इबूत वगैरे लावून घेतलं, भस्म, तर आमच्याकडे इबूत म्हणतात, तर भस्म छान लावून घेतलेलं आहे मी। तर भस्म लावला आणि लगेच फुलं वगैरे छान अशी ठेवून घेतली। तर फुलं 2 दिवस झाले मी साचवून ठेवले होते, म्हणजे 2 दिवसाचे थोडे असे फुलं काढलेले होते, तर छान असे फुलंसुद्धा भरपूर होते। तर मस्त अशी देवपूजा केली आणि दुसरे म्हणजे जास्त फुलं निघले होते त्याच्याने मग छान उरले फुलं 2 दिवसाचे। तर इथे छान अशी देवपूजा झालेली आहे बघू शकता आणि मग लगेच दुसरी कामं करायला घेतले मी, भांडी वगैरे। तर देवपूजा वगैरे झाली माझी, आता मी पटकन भांडी वगैरे घासून घेते आणि बाकीचं सर्व आवरते कामं। तर छान अशी देवपूजा झालेली आहे आणि मशीनसुद्धा चालू आहे, तर कपडेसुद्धा होत आहेत। तर म्हटलं भांडी वगैरे सगळं आवरून घेते आणि बाकीची मग कामं आवरते। तर चला व्हिडिओ नक्कीच कंटिन्यू करा। तर आहे ना केसांचं म्हणजे केस ओलीच होती, तर टावेल तसाच ठेवला होता मी देवपूजा वगैरे करताना, कारण की मग ते पाणी टपकतं, मग ते मला आवडत नाही असं, मागून ड्रेस वगैरे ओला होणार, त्यासाठी मग मी टावेल तसाच ठेवला होता। आणि आता छान केस असे सुकले होते थोडेसे, तर मग मी काय केलं, छान झटकून वगैरे घेतले आणि पिन क्लचर लावून असे मोकळे सोडून दिले, म्हणजे छान वाळून जातात आणि तसंच जर बांधलेलं मग ते तसेच राहतात त्यासाठी। तरी ते मी मशीनवर जेवढे काही कपडे होते साईडला शिलाई मशीनवर ते सगळे काढून घेतले आणि जर्किंग वगैरे काढलेले होते, तर ते सुद्धा खाली ठेवून दिलेले
ठेवलेले आहेत. मशीनच्या खाली बास्केट ठेवले एक त्याच्यात आणि बेडशीट जे होते धुतले होते मी कालच बेडशीट चेंज केलं होतं तर हे धुवून ठेवले होते. तर ते सुद्धा घडी वगैरे करून छान असे कपाटात ठेवून दिले आणि लगेच धुतले आणि लगेच ठेवलं ना की मग बरं पडतं, नाही तर मग ते तसेच राहतात त्यासाठी. आणि लगेच मग नाही का किचन आवरायला घेतलं. तरी ते सकाळचा डब्बा वगैरे तर केलेला होता. ते सगळे भाजी वगैरे काढून घेतली, छोट्या वाटी प्लेटी तसं सर्व काढून घेतलं आणि लगेच जाळीत जी भांडी होती रात्री घासलेली ती सगळी लावून घेतली. तर मी रात्रीची भांडी सकाळी आणि सकाळची भांडी संध्याकाळी असं लावत असते, म्हणजे सुकतात सुद्धा आणि हे मधात भांडीसुद्धा होत नाहीत. एकदा जर घासली ना तर मग दिवसभर घासायची गरज नाही, म्हणजे भांडीच नसतात. एकदा जेवण वगैरे करून सर्व करून घासली ना भांडी की भांडी पडत नाहीत आणि असलं तरी एखादा ताट वगैरे असतो, जसं की रुद्र मधात जेवला वगैरे तर त्यासाठी. आणि दोघंच असतो घरी तर जास्त काही भांडी वगैरे पडत नाहीत. तर त्यासाठी मग एकदाच घासत असते, म्हणजे सकाळची एकदा संध्याकाळची एकदा अशी लावून देते मग भांडीतली. तोपर्यंत भांडीसुद्धा सुकून जातात छान जाळीमध्ये. तरी ते सगळं किचनवरचं आवरून घेतला पसारा, पटापट भांडीसुद्धा लावून दिली आणि ना हे करून घेतलं, दूध वगैरे सगळे ना छोट्या भांड्यामध्ये काढून घेतलं, कारण की म्हटलं दुधाचं भांडंसुद्धा घासलं जाईल त्यासाठी. ते दूध काढून घेते मी छोट्या भांड्यात आणि ते सुद्धा घासायला घेतलं. लगेच साईडला ठेवून दिलं आणि गॅसवर पाणी टाकून घेतलं थोडंसं, म्हणजे खरकटा वगैरे असलं तर नाही निघून जाईल त्यासाठी. आणि लगेच मग जे भांडी आहेत ती गोळा करून घेतली बेसिनमध्ये आणि खरकटी वगैरे काढली आणि तोपर्यंत मशीनसुद्धा झाली होती. मग म्हटलं दुसरी मशीन लावायसाठी लगेच ती मशीनचे कपडे वगैरे काढले आणि लगेच नाही का वाळायला घालावं म्हटलं ते. आणि लगेच दुसरी मशीनसुद्धा, म्हणजे शर्ट वगैरे धुवायचे होते मिस्टरांचे, आज ना छान ऊन वगैरे पडलेलं होतं त्यामुळे म्हटलं मग मिस्टर शर्ट वगैरे धुवावे. टी शर्ट वगैरे थोडे जाड आहेत त्याच्यामुळे मग नाही का ते ऊन वगैरे पडलं ना की धुतले की बरे पडतात, त्यासाठी म्हटलं टाकून द्यावे मशीनमध्ये, मग होऊन जातील. आणि भिजत वगैरे मग ते घालायची गरज पडत नाही, मशीनमध्ये टाकल्यावर ते म्हणजे भिजून वगैरे घेते स्वतःची स्वतः सोक करून, त्यासाठी मग काही करायची गरज नाही. तर ते मशीन झाली होती तर हात धुवून घेतले आणि मशीन बंद करून लगेच कपडे काढून घेतले मशीनमधले सगळे, मशीनवर काढून ठेवले आणि लगेच मग जे शर्ट वगैरे होते ना ते टाकून दिलेले आहेत मशीनमध्ये. लगेच निरमा पावडर वगैरे, मी निरमाच वापरते मशीनला, तर टाकून दिलेलं आहे. आणि त्याच्यातलं एक शर्ट असं वाटलं मला निरमा टाकल्यानंतर की धुवायची गरज नाही, मग ते कपड्यांच्या मधात होतं म्हणून काही झालं नाही, मग लगेच काढून घेतलं ते की धुवायची गरज नव्हती त्याला. मग ते काढून ठेवलं आणि लगेच मशीन लावून दिली दुसरी. तर इथे मशीन होईल तोपर्यंत म्हटलं भांडी वगैरे सगळं होऊन जाईल माझं. आणि हे कपडेसुद्धा वाळत घालायचे होते बाहेर, तर मग म्हटलं हे कपडे आधी टाकून देते बाहेर, म्हणजे तोपर्यंत हे सुद्धा वाळतात. तसे मशीनमधून लगेच वाळून निघतात कपडे, फक्त थोडेसे हवेशीर टाकले ना की लगेच वाळून जातात. त्यासाठी मग इथे पार्किंगमध्ये सुद्धा मशीन बांधलेली आहे, म्हटलं भांडी वगैरे तार बांधलेली आहे त्याच्यावर टाकून दिलेली आहे वगैरे पुसायला. आणि मशीन झाल्याशिवाय नाही तोपर्यंत नाही का सुद्धा पुसता येत नाही, त्यासाठी मग ते पुढं घ्यावं लागते ना मशीन, ते पाठीमागची जागा तशीच राहते, पाठीमागं पुढं असं करावं लागतं ना, त्यासाठी मग मशीन मी काय करते म्हणजे फरशी मशीन वगैरे झाले ना मशीनचं काम की तेव्हाच फरशी वगैरे पुसून घेते. तर त्यानंतर नाही का लगेच भांडी घासायला घेतली, खरकटं काढलं होतं तेवढ्यातच मशीन झालेली होती. मग म्हटलं आधी कपडे टाकून द्यावे त्यानंतर मग भांडी घासावी. तर खरकटी काढून झाली आणि लगेच मग भांडी घासायला घेतली इथे. तर सगळी भांडी वगैरे अशी घासून घेतली आणि मग लगेच नाही का फरशी वगैरे पुसायची होती, ती मशीनसुद्धा होत होती, म्हणजे झाली होती. कपडे भांडे गिंडे होईपर्यंत झाडू वगैरे परत मारेपर्यंत थोडासा पसारा वगैरे आवरला, तोपर्यंत ती मशीनसुद्धा झालेली होती. त्यासाठी तर इथे सर्व भांडी वगैरे घासून घेतली दिवस. तर आणि लगेच मग कसा वाटला व्हिडिओ, काय हे नळ वगैरे सुद्धा घासून घेतले सोबतच, म्हणजे कमेंट आले की छान वाटतं असं व्हिडिओ करायला सुद्धा, ते घासत राहिले की बरोबर चकाचक राहतात, त्यासाठी मग नळसुद्धा घासून घेतलेले आहे सोबतच. आणि गॅस वाटा वगैरे सगळं क्लीन करायचं होतं मला, ते सुद्धा घासून घेतलं छान. किचन वाटा, गॅस वगैरे, गॅसचे शेगडे वगैरे तर घासायला घेतलेच होते. त्यानंतर मग गॅससुद्धा घासला आणि जी पाठीमागची स्टाईल वगैरे आहे ना तीसुद्धा छान घासून वगैरे घेतली, म्हणजे खालच्या जिथपर्यंत हात जातो ना तिथपर्यंत मग घासत असते. गॅस धुतला की गॅस वगैरे घासला ना की मग जिथपर्यंत हात जातो तिथपर्यंत घासून वगैरे घेत असते. आणि म्हणजे त्याच्यावरचं जेव्हा आहे ना जास्त घाण वगैरे दिसायला लागलं की मग महिना 1.5 महिन्यातून एकदा स्टाईल पूर्ण घासत असते. तर जास्त काही घासत नाही, वरच्या एवढ्या काही खराब होत नाही, खाली कसं तेल वगैरे तेलाचे डाग वगैरे उडतात, त्यासाठी मग भाजी वगैरे फोडून दिली तेल उडतं ना, त्यासाठी मग खालचं तेवढं घासत असते. जिथपर्यंत हात जाईल तिथपर्यंत मी खिडकीच्या लेवलपर्यंत घासतीच घासते. तर इथे छान गॅस घासून घेतल्यानंतर छान धुवून वगैरे घेतला आणि गॅसवरून छान कोरडा वगैरे म्हणजे पाणी वगैरे काढून घेतलं सर्व. तर पाण्याने धुवून घेतलं सगळं आणि मग नंतर पाणी काढून घेतलं सगळं. तर कसा वाटला व्हिडिओ काय आहे नक्कीच कमेंट करून सांगा, आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. आता हा व्हिडिओ मी इथंच थांबवते, पुढं काही शूट केलेला नाही आहे मी त्यासाठी. तर चला पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत, आणि व्हिडिओ आवडत असेल तर नक्कीच चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला बाय.